आपली 5 ज्ञानेंद्रिये. मुलांनो, कल्पना करा, तुम्ही रस्त्याने चाललेले आहात. पुढे खड्डा आहे. तुम्हाला तो दिसतो. तुम्ही खड्डा टाळून पुढे जाता. खड्डा दिसला नसता तर तुम्ही घराच्या जवळ खेळत आहात. एकाएकी ढगांचा गडगडाट ऐकू येतो. पाऊस सुरू व्हायच्या आत तुम्ही घर गाठता. ढगांचा गडगडाट ऐकू आला नसता तर सभोवताली काय चालले आहे याचे ज्ञान होणे गरजेचे असते. त्यामुळे हालचाल करणे सोयीचे जाते. आपण सुरक्षित राहतो. सभोवताली काय चालले आहे याचे ज्ञान आपल्याला कसे मिळते? ते ज्ञान आपल्याला डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा करून देतात. म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिये म्हणतात.